तर पुन्हा एकदा वडाळ्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। रेल्वे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे। रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि अनेक रेल्वे या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना रेल्वे ट्रॅकवरून हे नागरिक जाताना पाहायला मिळतात। तर हिंदमाता परिसरामध्ये देखील आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पालिकेची यंत्रणा सज्ज आहे, मात्र ती हतबल असलेली पाहायला मिळते। हिंदमाता परिसरामधील रस्त्यांवरील हे दृश्य आपण पाहतोय। पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतोय। तर माहीममध्ये देखील आता रेल्वे ट्रॅकवर पाणी पाहायला मिळत आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। असं असलं तरी लोकल सेवा हळुवारपणे का होईना सुरू आहे। त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा, मात्र काही रेल्वे सेवा देखील लोकल सेवा बंद झालेली आहे। त्यामुळे मोठी अडचण देखील पाहायला मिळते। माहीम परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुंबईकरांसाठी पुढील 4 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। पुढील काही तास मोठ्या प्रमाणात पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। सकाळच्या सुमारास धुवाधार पाऊस मुंबईमध्ये बरसत होता आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅक असतील, त्याचबरोबर रस्ते असतील, अशा अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे।